गुरुजी, आपण आज निवृत्त झालात, पण मुलांची जिद्द वाढवण्यासाठी शाळेत येत राहा. आपल्यासारखे शिक्षक लाभणं हे आम्हा शिक्षकांचं भाग्यच आहे. तरी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं आम्ही आपला सत्कार करू इच्छितो. त्याचा स्वीकार करावा. हे एक मंदिर आहे. या मंदिराला मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. या शाळेने मला खूप काही दिलं. गुरुजी, आ? गुरुजी, हं? मला घ्याल तुमच्या शाळेत? का नाही बेटा? मला पाय नाहीत. पण बेटा, तुला हात आहेत. तू नक्कीच शाळा शिकशील. कारण हाताने जग जिंकता येतं. हं. पण हा जरा दम धर. आलं आलं आलं. अरे ये की जरा पटकन ये. आलं आलं आलं. हा ए चला रे, ये पटापट करा चला. हा हा आलो आलो. ए डॉक्टर पटेल आहेत का बघा रे. हा 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 गा जरा दम धर जरा. दम धर पोरी, जरा दम धर बघ. सगळ्यांनी बाहेर थांबा. बाहेर थांबा सगळ्यांनी. चला. हा तुम्ही व्हा इकडे. जा तिकडे. इथे सकुबाईचे नातेवाईक कोण आहेत? हा हा मी आहे. हा बोला काय त्यांची झालं. डिलिव्हरी झालेली आहे. हा मुलगा झालाय त्यांना. मुलगा झाला. ए मुलगा झाला रे. पण पाटील साहेब, काय एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या नवऱ्याला बोलून घ्या. नवरा कशाला पाहिजे. म्या बा हाय पोरीचा. मला सांग की. पहिलं मुलाच्या वडिलांना बोलवा. अरे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला सांगू शकत नाही म्हणजे. ऐका तर. हा बोला पाटील. जणांनी जा ना. होय माझ्या जावयाला घेऊन या. होय होय पाटील. ए चल रे चल लवकर. डॉक्टर पटेल कुठं आहेत. ते त्यांच्या केबिन मध्ये. केबिन मध्ये आहेत काय. ओ भाऊ नामदेवराव कुठं राहते ते काय तिकडं. ओ नाम्या काका, काय रे नानू, काय झालं. तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. मला हा. भाऊजी अरे भाऊजी दवाखान्यात ना आलोय. पाटील साहेबांनी पाठवलंय मला. काय झालं. सकुताईला मुलगा झालाय. मुलगा. हा अरे माझ्या सकुला मुलगा झाला. हो. ए नानू, अरे बरं झालं तू चांगली बातमी घेऊन आला रे बाबा. बाबा मला मुलगा झाला. आता तू या बावलीशी खेळ हा? जा. नाम्या काका, हिला दोन हातच नाही, हिचा काय उपयोग? अरे असं काय करतोस. आता तुझी काकी बावली आणल त्या जिवंत बावलीशी खेळायचं बरं का. ओ पाहुणं चला 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 चला. चला चला चला. ओ डॉक्टर पटेल. पाटील या ना या. बसा ना. तुमचा डॉक्टर जे म्हणला ते खरंय का. होय. आता मोर काय करायचं. माझ्या पोरीला नवसाचं पोर झालं हो. 10 वर्षानंतर तिची कोस उजवली. तिला पोर झालं ते असं. दैवानं काय खेळ मांडलाय ह्यो आमच्या बरोबर. मारून टाका. पाटील
मारून टाका त्याला. मोर काय करायचं ते म्या बघतो. मारून टाका. पाटील, तुम्ही आमचे चांगले मित्र आहात हे खरं आहे. तुमचं दुःखही मी समजू शकतो. पण मी एक डॉक्टर आहे, खाटीक नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतात, देवानंतर ते आम्हाला मानतात. आणि तुम्ही एका लेकराला मारायला सांगताय मला. मग काय? जर ही गोष्ट तुम्हाला न सांगता तुमच्या मुलीच्या कानावर घातली असती तर? हे बघा, चिडू नका. तो आजारी आहे, त्याला काचेच्या पेटीत ठेवलाय, नाहीतर तो जगण्याची शक्यता नाही असं काहीतरी सांगा. मोरला मी बघतो ना. तुम्हाला माझ्या दोस्तीची आण आहे, एवढं करत. ए सकू, ए पोरी सकू, कशी आहेस तू? बरी आहेस ना? हा? मी बरी आहे. हा. पण हे लोक माझं लेख का माझ्याकडे देत नाहीत. सकाळपासून माझ्या लेकराची वाट बघते. माझं बाळ बरं आहे ना? अगं तेच तर सांगाय आलोय तुला. काळजावर दगड ठेव, मन घट कर तुझं. तुझं बाळ आजारी आहे. डॉक्टर म्हणतात त्याच्या जगण्याची काही शक्यता नाही. मी जावयाना सांगावा धाडलाय. ते आले की त्यांच्या बी कानावर ही गोष्ट घाल. नाही, असं काय बी वंगाळ बोलू नका बाबा. माझं लेकरू मला एकदा दावा, फक्त एकदा दावा. अगं मला नाही वाटत का तुला दावायला. मला नाही वाटत, पण त्याला काचेच्या पेटीत ठेवलाय. जास्त वेळ नाही काढणार ते. अरे रडू नका ग. तुझं नशीब खोटं आहे, नशीब खोटं आहे. तुझ्या नशिबातच हे आहे. असं काय बी होणार नाही. अगं पण मी सकाळपासून ओरडते. सखो, हे बघ, जावं आले. काय झालं हिला? अगं हे सखो रडती का? अरे मामा काय झालं? हा? काय झालं सांगा ना. अरे काय झालं? आपलं बाळ कुठे आहे? हे अगं बोल की. पाटील साहेब, मामा, आलो. अगं काय झालंय काय? हा? अगं सांग ना काय झालंय? पाटील साहेब, काय? मला असं वाटतं त्या मुलाला जगवलं तरी तो मेल्यासारखंच. त्यापेक्षा इंजेक्ट करून मारून टाका त्याला. आणि बघा, म्हणजे विचार करा आणि मग निर्णय घ्या. ए अरे आम्हाला कोणी काय सांगणार आहे का नाही? अरे आमचं बाळ कुठं आहे? कारण अशा मुलांचा भविष्यकाळ खूप खराब असतो. हॉस्पिटल डोक्यावर घे ना. आग लावी सगळ्याला. अरे ये कशा पायी बॉम्ब करतोयस? कशा पायी आग लावतोय ह्या सगळ्या हॉस्पिटलला? अहो, अरे माझं तुझं बाळ- पोरगा आजारी आहे, तेच सांगतोय तो डॉक्टर. ते जिवंतपणी मेलेलं बरं. काय? त्याला जगवण्यात काही अर्थ नाही. लय सिरियस आहे ते. माझं बाळ मला काय आता चाललंय? आणून द्या. काय चाललंय तिकडे? आता हे कशाला आलं इथे? माझं ओ बाई, बाळ. काय चाललंय? तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही जरा पाणी द्या त्यांना. अहो, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, काय झालं हो माझ्या बाळाला? हे म्हणतायत त्याचं काही खरं नाही म्हणून. तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. काय बोलताय? नर्स, येस त्यांच्या बाळाला घेऊन या जरा. हो अहो पण डॉक्टर पाटील, तुम्ही शांत माझं- बसा. आणि हे बघा नामदेवराव, तुम्ही काही काळजी करू नका. हं? आणि तुमचे सासरे सांगतायत ना, तेही अगदी बरोबर आहे. हा तेच बोला त्यांना. कारण कुठलाही जरी आजार नसला ना, तरी अशा मुलांना वाढवणं मोठ्या जिकिरीचं काम असतं. म्हणजे हे घ्या. माझं बाळ, माझं बाळ. बाबा, तुम्ही माझ्याशी खोटं बोलला. सकू, अहो, पोटच्या पोरीच्या लेकराला तुम्ही मारायला निघाला. अगं अहो, तुम्ही एका आईचं आई पण नष्ट करायला निघाला होता. एवढं खोटं कशापायी बोलला माझ्याशी? सखो, तुमच्या घरी येत जात नव्हते ना, तेच बरं होतं. अहो, तुम्ही बाद आहात का खवीस? माझ्या लेकराचा जीव घ्यायला निघालात. असले बापाचं तोंड मी बघायचं नाही मला. चालतं व्हा इथून, पुन्हा कधी तुमचं तोंड दाखवू नका. काय म्हणलीस?
म्या खोटं बोललो? तू माझ्या घरला येत नव्हतीस तेच बरं होत. आता म्या काय सांगतो ते ऐक. आता तुमचं तोंड सोडा. अरे तुमच्या वाऱ्याला बी उभा राहणार नाही मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वक्ताला तुमचा जेव्हा बरा वाईट होईल ना, तेव्हा तुमच्या या पोराला तुम्ही जिवंतपणी का मारलं नाही असा पश्चाताप नाही झाला तर बघा. अरे हा शांताराम पाटलाचा सबूत आहे. काय ए ए ए अगं कशाला बोलीस त्यांना? हा, रागावून गेले ना ते? हा, असं नाही बोलायचं. डॉक्टर साहेब, काय झालंय ओ बाळाला? हो नर्स, बाळाचे कपडे काढा. हो हो द्या. नाही मला नको. नाही मला नको. मला नको असलं बाळ. मला नको असलं बाळ. मारून टाका. मारून टाका त्याला. मारून टाका. काय करतेस? अगं ए सकू, ए सकू, 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 ए सकू. डॉक्टर साहेब, अहो मी काय करू? हिला सांभाळू की बाळाला?